चल आज नाही तू आज प्लीज सगळे हळू प्लीज. सगळे झोपले असतील अगं. मी कायमचा हा देश सोडून चालली. काय काय बोलतेस तू मीरा? तुला कळतंय का तू काय बोलते? कॉन्ट्रॅक्ट केलाय मी कोको मॅम बरोबर. काय मी जर का कायमचा हा देश सोडून गेले ना, तुम्हाला सगळ्यांना सोडून गेले तर घर जप्त करणार नाही ती. आपलं घर आपल्याला परत मिळालंय. नाहीतर सगळं उद्ध्वस्त झालं असतं ग. हा पर्याय निवडला नसता मी तर. मीरा ऐक ना बाळा, ऐक ना, मी काय म्हणते, हे सगळं करण्याची खरंच गरज नाही आहे. हे घर आहे ना, हे सोडवण्यासाठी तू आम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहेस. तुला कळतंय का? नको ना बाळा. आई हे फक्त घर नाहीये, मल्हारच्या बाबांचा स्वाभिमान आहे. आणि हे घर गेलं ना तर मल्हारच्या बाबांचं आणि त्याचं नातं ना दुरावेल कायमचं. अगं म्हणून देश सोडून जायची गरज नाही ना मीरा. तुला समजतंय का? हे बघ कोकोबाईनी तुला हे असं काहीतरी कर म्हटलं तू करणार आहेस का? आपण नाही ऐकायचं तिचं, समजलं का? आणि मी तुला हे काही करायला देणार नाही. बाळा हे बघ, मी काय म्हणते, मी बॅग घेऊन जाते. तू माझ्याकडे चल. इथे नाही, तू चल मग. पण नको आई प्लीज प्लीज थांबवू नकोस. दुसरा काही पर्याय नाहीये. काय बोललीस तू? मी थांबवू नको तुला? मीरा का थांबवू नको मी तुला? मी अशी आई आहे ना दुर्दैवी की मी सतत तुझ्या वाईटाचा विचार करत आले आतापर्यंत. आई म्हणून एकही कर्तव्य आतापर्यंत मी नाही पार पाडलं बाळा. सतत तुझं वाईट कसं होईल याचाच विचार करत मी आले. आता कुठे काहीतरी बदललंय माझ्या आजूबाजूला. मला स्वतःला बदलायचंय. एक संधी दे ना मला बाळा. मला आई म्हणून एक तुझ्यासाठी काहीतरी करू दे ना. मला एक संधी दे. आई प्लीज प्लीज. शेवटचे काही दिवस का होईना पण मला आई मिळाली. याच्याहून जास्त अगं काय हवंय मला. पण आई दुसरा पर्याय नाही आता. प्लीज 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 मीरा, एवढा टोकाचा निर्णय नको ना. नको, एवढा टोकाचा निर्णय आपण नाही घ्यायचा. हे बघ मी काय म्हणते, आपण ना दोघी मिळून पोलीस स्टेशनला जाऊया. आपण दोघी पोलीस स्टेशनला जाऊ. कोकोची तक्रार करू. मी देईन ना साक्ष. मी नक्की साक्ष देईन. मी मला शिक्षा झाली तरी मला चालेल. पण बाळा आपण ना तिला अडकूया, तिला पोलिसात देऊया. मी तुला सांग नको जाऊ. आई प्लीज 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 शांत हो. हे बघ असं काहीही करायचं नाहीये. त्याने काही होणार नाहीये अगं आई. घर ना तिच्याकडे आहे ऑलरेडी. प्लीज आई आता मला जाऊ दे. तू थांबवू नकोस प्लीज. नाही, तू हा जो काही निर्णय घेते ना तो असं खूप घाई घेते असं मला वाटतंय. प्लीज तू माझं ऐक. तू जर गेलीस ना तर तुला कळतंय का तुझ्या बाबांचं काय होईल? तुझ्या बाबांचं किती प्रेम आहे ते मला सतत विचारतात. माझी मीरू का? त्यांना काय तोंड दाखवायचं मी? आणि मल्हारचं काय? अगं तुझं मल्हार आहे ग तिकडे. मल्हार आहे, तुझी सासू, तुझं हे घर, आपलं घर, आपली माणसं. नाही बाळा तू बस थांबवू नकोस. मीरा थोडा विचार कर. मीरा हे बघ ऐक. मी काय सांगते तुला मीरा. हे बघ ऐक. नको प्लीज तू मला. मीरा सॉरी. मी तुला मारलं. सॉरी मीरा. नको जाऊ. नको प्लीज नको जाऊ तू. मी हवी आहेस, मला हवी आहेस तू. दुसरा पर्याय नाहीये. घर गेल्यानंतर मल्हारचं स्वाभिमान दुखावलं जाईल. त्याच्या बाबांचं तसं नातं तुटेल कायम जाईल. मी त्याला नाही दुखवू शकत माझ्या मनात. मीरा मल्हारवर एवढं
प्रेम करतेस का ग तू? इतकं प्रेम कोणी करतं का ग राजा? हा सांग मला. तुला शपथ आहे आई. कसली शपथ? नको शपथ. मला जर थांबवलंस, घरातल्या कुणालाही काहीही सांगितलंस तर मी तुझ्यासाठी मेले. मी आते. चल, मी आहे तुझ्या बरोबर. मीरा, 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 कुठे गेली असेल ही? पैशांची सोय करायला गेली असेल का? पण सांगून जाता येत नाही का हिला? हे तुझं तिकीट आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट्स डेस्टिनेशनला पोहोचल्यावर मिळतील. माझ्या घराचे पेपर्स कुठे आहेत? बघितलंस, एक छोटीशी चूक किती महागात पडली तुला. माझ्या मुलाला लग्नासाठी हो म्हणाली असतीस तर एव्हाना सुखी संसार करून खरंच राणी झाली असतीस. पण नाही, तू माझ्या मुलाला नकार दिलास. मला त्याला माझ्यापासून लांब पाठवावं लागलं. माझी आणि त्याची ताटातूट झाली आणि म्हणून मी तुझी आणि मल्हारची ताटातूट करतेय. त्या बेकारड्या मल्हार सोबत लग्न केलं नसतंस तर हे असं चोरून देश सोडून जायची वेळ आली नसती. पण अजूनही विचार करू शकतेस तू. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि जगात कुठेही गेली ना तरी अभिमानाने नाव सांगेन, मीरा मल्हार वसईकर. मूर्ख मुलगी. डॉक्युमेंट्स खोटे हे पण नाही कळलं तिला. एका दगडात दोन पक्षी. ती मीरा देश सोडून जाईलच, पण सगळे वसईकर रस्त्यावर येणार. शाबास कोको, वेल डन. आई, घराचे पेपर्स योग्य वेळ आली ना की मल्हारच्या बाबांना दे. हे झालं मल्हारच्या बाबांचं. तुझ्या बाबांचं काय? त्यांनी जर मला विचारलं की माझी मीरू कुठे आहे, काय उत्तर देऊ मी? त्यांना म्हणावं, मुलगी आता सासरी गेली, ती तुमची नाही राहिली, तिची वाट बघू नका.
मीरू, मला असं वाटतं की परत एकदा विचार कर प्लीज. आता नाही आई, तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असेल. आई, आई तुला सुद्धा काही सांगून गेली नाही का ती? नाही ना रे, मला वाटलं इथेच कुठेतरी गेली असेल. तू तू फोन ट्राय कर ना तिला. नाही लागत आहे फोन. हा, फोन लागत नाहीये का? सापडत नाहीये तुझी बायको तुला? गेली गेली, ते पळून गेली. आजी अशी कशी पळून जाईल? आदर्श सून आहे ना या घरची. शू, तू जरा तोंड बंद ठेव. झोमल्या मिरच्या. भाऊजाईला जरा काही बोललं की लगेच मिरच्या झोमतात ना. त्यापेक्षा जा ना, जाऊन बाहेर बघा कुठे गेली, जा शोधा. लीला, ज्यावेळी जहाज बुडायला लागतं ना, त्यावेळेस जहाजावरून प्रथम कोण निघून जातं माहितीये का तुला? अरे उंदीर 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 पळून जातात आधी. त्यांनाच फक्त माहिती असतं कुठं थांबायचं आणि कुठं थांबायचं नाही ते. मल्हार, मल्हार, मीरा कुठे आहे? फार मोठमोठ्या गप्पा मारत होती ना. मी हे घर वाचवेन, या घरासाठी, या घरातल्या लोकांसाठी काय वाटेल ते करेन. आता लढाईची वेळ आलेली आहे. अशा वेळेला हत्यार सोडून कुठे पळून गेली ती? आई कुठे? ती गेली कुठे? बस! काय चाललंय? किती बोलताय माझ्या मुलीला? खूप वेळ ऐकून घेते मी. मला घे. काय काय आहे? हे कसले पेपर्स आहेत? तुमच्या घराचे कागदपत्र आहेत हे.